विश्ववंदनीय तथागत भगवान बुद्धाचा पावन पवित्र सद्धम्म, त्याच त्या बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारा आदरणीय पूजनीय भिक्खू या त्रिरत्नाला अभिवादन। या ठिकाणी विश्वरत्न परमपिता बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना सुद्धा अभिवादन। या ठिकाणी आजचे या पावन पवित्र बुद्धभूमीवर आमचे करण घाटे या बुद्धभूमीला भेट देण्यासाठी आले। त्यांनी बरेचसे माझ्यासोबत विचारणा केली की बुद्धभूमीचा इतिहास काय आहे, की बाबा इथे 2000 सालापासून इथं आमचं वास्तव्य आहे। तेव्हापासून धम्म चळवळीचं धम्म परिषदी इथे 6 डिसेंबरला धम्म परिषदी होतात, धम्म परिषद होते। या ठिकाणी खेड्यापाड्यातून लोक या परिषदेसाठी उपस्थित राहतात आणि इथे बाबासाहेबाच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली भूमी आहे, पावन पवित्र ही भूमी आहे। या भूमीचं दर्शन घेण्यासाठी पूर्ण उभ्या महाराष्ट्रातून लोक या ठिकाणी उपस्थित राहतात। या ठिकाणी 6 डिसेंबरला बाबासाहेबांच्या अस्थीचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपासक उपासिका येत असतात। महापर्यान दिन या ठिकाणी मोठ्या उत्साहात या ठिकाणी येतात, अभिवादन करण्यासाठी उपासक उपासिका येत असतात। म्हणून बाबासाहेबाच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे। आणि एवढंच नाही, इथे बुद्धाच्या सुद्धा अस्थिधातू आहेत। त्या अस्थिधातूचं दर्शन घेण्यासाठी त्यांना माघ पौर्णिमेला हजारो उपासक उपासिका येत असतात आणि ही भूमी फार पवित्र आहे। ठीक आहे।